मकोका अंतर्गत अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडच्या दिमतीलाच बीडमधील 26 पोलिसांची गँग काम करतेय। कोण आहेत हे 26 पोलीस आणि कराडसाठी काय काम करतायत जाणून घेऊ। वाल्मिकच्या पेरोलवर 26 पोलीस। कराडचं बीडमधलं नेटवर्क फोडणार। देसाईंचा इशारा, फडणवीसांकडे ही तक्रार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असलेला आरोपी वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। त्यातच आता बीडमध्ये कराडच्या मर्जीतील पोलिसांची टोळी असल्याचा खळबळजनक आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी केलाय। 3 पोलीस उपअधीक्षकांसह तब्बल 26 पोलिसांची यादीच देसाईंनी जाहीर केली। या यादीमध्ये कुणाचा समावेश आहे पाहूया। दिलीप गित्ते, पोलीस उप बीडमधील गुंडागर्दी रोखण्यासाठी यादी जाहीर केलेल्या पोलिसांची बदली करण्याची मागणीही देसाईंनी केली आहे। गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरण आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिक कराडच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं किंवा ते जर पूर्ण थांबवायचं असेल तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची जी आहे ती बदली बीडच्या जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये स्थापन केलेल्या एसआयटीतील पोलीस अधिकारी हे वाल्मिकच्या मर्जीतील असल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर सरकारवर एसआयटीतील अधिकारी बदलण्याची नामुष्की आली। त्यानंतर आता बीडमधील तब्बल 26 पोलीस वाल्मिक कराडच्या पेरोलवर काम करत असल्याचा धक्कादायक आरोप होत असल्यामुळे त्यांच्याबाबत गृहमंत्री असलेले राज्याचे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। दरम्यान तृप्ती देसाईंनंतर भाजप आमदार सुरेश धस यांनीही खळबळजनक दावा केलाय। आकाच्या जवळपास फक्त 26 पोलीस नसून 200 पोलीस हे आकाचे प्रेमी आहेत। या सगळ्यांची यादी गृहमंत्र्यांकडे देणार असल्याची माहिती धस यांनी दिली आहे। अहो 26 लय आकडा कमी सांगितलाय, परंतु काय आकडा सांगताना सुद्धा त्या 26 मधले मी चेक केले 10 लोक असे आहेत त्यांनी आकाचं तोंड सुद्धा पाहिलेलं नसेल, परंतु आकाच्या मर्जीतले लोक फक्त 26 नाहीत 226 असतील। ते सगळ्यांची यादी आम्ही कलेक्ट करतोय आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना देऊन हे असं जे पोलीस दल आहे हे बीड जिल्ह्यामध्ये ठेवण्यात येऊ नये, बीड जिल्ह्याच्या बाहेर हे टाकावं। तर जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या जेल प्रशासनावरही गंभीर आरोप केलाय। कराडला जेलमध्ये ठेवण्यात आलाय, मात्र त्याच्या दिमतीला 7 पोलीस ठेवण्यात आलेत। बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे मोठे गुन्हेगार मुद्दामून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेत आहेत आणि जेलमध्ये कराडच्या जवळ पोहोचून रात्री मैफल रंगतीये असा आरोप आव्हाडांनी केलाय। आव्हाडांनी जेल प्रशासनावर काय आरोप केलाय पाहूया। वाल्मिक कराडला बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलंय। बंदिवासात कराडच्या दिमतीला 7 हवालदार तैनात आहेत। कराडच्या गँगमधील गुन्हेगार मुद्दामून स्वतःवर गुन्हा ओढवून घेतात। या गुन्हेगारांची बीड मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली जाते।
बीड कारागृहात मग रात्री मस्त मैफल रंगते। वाल्मीक खड़ा तो सरकार से बड़ा। इकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं। आता अंजली दमानियांकडनं पुरावेच सादर करत मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीच करण्यात आली आहे। दमानियांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आणि पुरावे सादर केल्याचं पाहायला मिळालं। काय म्हणाले दमानिया त्यानंतर पाहूया। जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आणि मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करतात। बीडमध्ये कशी मोठ्या प्रमाणावर दहशत आहे हे सगळे मिळून काय करतात, मग ते सुदर्शन गुले असो, विष्णू चाटे असो, ज्यांची सगळ्यांची कशी मिली बघत आहे आणि कसं ते लोकांना दाबतायत, सामान्य माणसाला जगणं कसं कठीण आहे हे सगळं दाखवलं। आणि याच्या पुढे असे राजकारणी महाराष्ट्रात नको, म्हणूनच मी त्यांना विनंती केली की यांचा तातडीने तुम्ही राजीनामा घ्या, त्याचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ दे, सगळं खरं काय ते बाहेर निघेलच। वाल्मिक कराडच्या गँगमधील पोलीस अधिकाऱ्यांनंतर दमानियांनी वाल्मिकवर उपचार करणाऱ्या डॉक्टर अशोक थोरातांवरही गंभीर स्वरूपाचे आरोप केले। मात्र डॉक्टर अशोक थोरात कोण आहे आणि त्यांच्यावर काय आरोप करण्यात आले त्यावरचा हा रिपोर्ट। वाल्मिकच्या गँगमध्ये पोलिसांनंतर आता डॉक्टर। दमानी यांनी काढली सिव्हिल सर्जनची कुंडली। वाल्मिकवर उपचार करणारा डॉक्टर गोत्यात। सरपंच हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणी मोकोका अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे होत आहेत। त्यातच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। अंजली दमानी यांनी वाल्मिकला मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनंतर आपला मोर्चा वाल्मिक कराडवर उपचार करणाऱ्या बीडचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांच्याकडे वळवलाय। अंजली दमानी यांनी डॉक्टर अशोक थोरातांची संपूर्ण कुंडलीच काढली। डॉक्टर अशोक थोरात यांचे राजकीय लागेबंदे आहेत। डॉक्टर अशोक थोरातांवर वेगवेगळे 24 आरोप आहेत। भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे थोरात यांची नाशिकला बदली झाली। धनंजय मुंडे आणि कराडमुळे भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही पुन्हा बीडला बदली झाली। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर डॉक्टर थोरातांकडून पोस्टमॉर्टम करण्यात आलं। वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर दोनदा अशोक थोरातांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले। कराड ठणठणीत असताना देखील 11 रुग्णांना आयसीयूतून बाहेर काढून त्यावर उपचार करण्यात आल्याचा दावा दमानी यांनी केलाय। दमानी यांनी आरोप केलेले डॉक्टर अशोक थोरात कोण आहेत ते पाहूया। डॉक्टर अशोक थोरात यांचं अंबेजोगाईत पियुषीन हॉटेल आहे। बीड जिल्हा रुग्णालयाचे ते जिल्हा शल्य चिकित्सक आहेत। माजी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे OSD म्हणून त्यांनी काम केलंय। लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यासाठी थोरातांच्या नावाची चर्चा होती। डॉक्टर अशोक थोरात यांच्या देखरेखीखाली सरपंच संतोष देशमुख यांचं पोस्टमॉर्टम झालं असल्यानं या अहवालावर अंजली दमानी यांनी सवाल उपस्थित केलाय। आताच्या घटकेला दोनदा VRS ची मागणी करून सुद्धा शासनाने त्यांना VRS दिली नाहीये, कारण त्यांच्यावरचे आरोप तितके भ्रष्टाचाराचे जे आरोप आहेत ते तितके गंभीर आहेत। मग असा व्यक्ती बीडचा सिव्हिल सर्जन का असावा? मला कुठे ना कुठे त्या PM पोस्टमॉर्टम केलं गेले संतोष देशमुख यांच्याबद्दल सुद्धा एक शंका आहे। आणि या सगळ्यांवर मी जेव्हा तपास करते तेव्हा मला ह्या अमुक गोष्टी दिसल्या। सरकारनं स्थापन केलेल्या SITतील अधिकारी वाल्मिकच्या गँगमधील असल्याचे आरोप झाल्यानंतर सरकारवर SITतील अधिकारी बदलण्याची नामुष्की ओढावली। त्यातच आता बीडचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात कराडच्या गँगमधील असल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे डॉक्टर अशोक थोरातांची चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज। इकडे सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे यांच्यानंतर आता सौरभ नावाच्या मुलाच्या मृत्यूचं प्रकरण चांगलंच चर्चेत आलंय। सौरभ नावाच्या 28 वर्षीय तरुणाला तलावात बुडवून मारण्यात आलं। मात्र वाल्मिक कराडनं पोलिसांना फोन केला आणि त्यामुळे सौरभच्या हत्येची तक्रारच घेण्यात आली नसल्याचा आरोप अंजली दमानिया करतायत। 28 वर्षाचा मुलगा त्याला तलावात बुडवून मारण्यात आलं।
त्याच्या वडिलांनी 15 ऑगस्ट दिवशी त्याला त्याची बॉडी मिळाली, ती तलावातनं काढली गेली आणि त्यानंतर जेव्हा याच्यावर चौकशीची करण्यासाठी कंप्लेंट द्यायला त्याचे वडील गेले तर अनमोल केदार नावाच्या निरीक्षकांनी त्यांची कंप्लेंटसुद्धा घेतली नाही, कारण त्यांना वाल्मिक कराड यांचा फोन आला असं सौरभच्या वडिलांनी मला सांगितलंय. त्यामुळे आता सौरभ नेमका कोण आणि हे प्रकरण आता आणखी काय वळण घेतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. बातमी सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणातल्या घडामोडींना वेग आल्याची महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी तपास अधिकारी अनिल चोरमलेंची भेट घेतली आहे. यावेळी सखोल तपासाचं आश्वासन दिल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. महादेव मुंडेंच्या खुनाचा तपास परळी पोलिसांकडून अंबाजोगाई पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय. ऑक्टोबर 2023 मध्ये महादेव मुंडेंची हत्या करण्यात आली होती. करून मी तुम्हाला सांगतो काय फॉलो करायचं काय नाही ते, आणि आश्वासन दिलं की 100% आम्ही आरोपी अटक करू. किती दिवसात त्यांचे कागदपत्र फाईलकडे येईल? आज येईल म्हणले, तर आज केलता म्हणले फोन, आज येईल म्हणले. फाईल वाचली की 4-5 दिवसात फॉलो घेतो म्हणले. अजून त्यांना सांगितलं की जेवढे तात्काळ होईल तेवढं तुम्ही करा, तर त्यांनी 100% रिझल्ट देतो, म्हणजे आरोपी अटक करतो म्हणूनच सांगितले आम्हाला, आश्वासन दिले की तुमचे 100% आम्ही आरोपी अटक करू. पुढच्या बातमीकडे. महायुती सरकारची सुपरहिट ठरलेली लाडकी बहिणी योजना देशातल्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेनंच या योजनेबद्दल सरकारला धोक्याचा इशारा दिलाय. नेमकं काय हा इशारा आणि याचा बजेटवर काय परिणाम होणार, जाणून घेऊ सगळ्या प्रश्नांची उत्तरे या रिपोर्टमधून. लाडकीमुळे तिजोरीला खिंडार. एसबीआयचा सरकारला धोक्याचा इशारा. लाडकीचा आगामी बजेटवर परिणाम. निवडणुकीच्या वेळी पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सरकारकडनं अनेक आश्वासनं दिली जातात. राज्यात कोणतीही निवडणूक आली की थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी लोकप्रिय घोषणा केल्या जातात. मध्य प्रदेशच्या लाडकी बहीण योजनेनंतर सगळ्याच राज्यांमध्ये अशा योजनांचा बोलबाला सुरू झाला. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये सुरू करण्यात आले. मात्र या योजनेवरनं देशातली सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने सरकारला धोक्याचा इशारा दिलाय. ही योजना राबवल्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीला खिंडार पडणार असल्याचे संकेत एसबीआयने दिलेत. आगामी बजेटमध्ये त्याचे परिणाम दिसू शकतात असा इशाराही आता बँकेने दिलाय. निवडणुकीपूर्वी डीबीटी सारख्या योजना जाहीर करण्याचा हाच ट्रेंड कायम राहिला तर भविष्यात त्याचा ताण केंद्र सरकारवरही पडू शकतो अशी चिंता स्टेट बँक ऑफ इंडियाने व्यक्त केलेली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी 45,000 कोटींचा बोजा. लाडकीच्या योजनेचा खर्च राज्याच्या महसुलाच्या तब्बल 15% आसपास आहे. कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेवर वर्षाला 28,608 कोटी रुपये खर्च होतात. गृहलक्ष्मी योजनेचा खर्च कर्नाटकच्या महसुलाच्या 11% इतका आहे. पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजनेवर वर्षाला 14,400 कोटी रुपये खर्च होतात. तर लक्ष्मी भंडार योजनेचा खर्च पश्चिम बंगालमधल्या महसुलाच्या 6% आहे. महाराष्ट्रासह 8 राज्यांमधील या योजनांचा खर्च 1.5 लाख कोटींवर गेलाय. विरोधकांनी सुद्धा आता या मुद्द्यावरनं सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. स्टेट बँकचा जो रिपोर्ट आहे तो मी स्वतःही मागवलेला आहे, कारण का फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट, तुम्हाला कदाचित बोरी होत असेल माझ्या या विषयाचं, पण मी सातत्याने गेले 2 वर्ष FRBM ॲक्टवर सातत्याने महाराष्ट्रात बोलते. पण फिस्कल मॅनेजमेंट आणि जर त्याचं डेफिसिट वाढत गेलं किंवा फिस्कल मॅनेजमेंट नीट नाही केलं तर त्याचे लाँग टर्म खूप इफेक्ट्स हे इकॉनॉमीवर होतात. परदेशात तुम्ही बघताय ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आल्यापासून बऱ्याच गोष्टींवर बदल होत आहेत. लाडकीच्या 1500 रुपयांमुळे राज्य सरकारची तारेवरची कसरत होत असताना 2100 रुपयाचं आश्वासन सरकार कसं पूर्ण करणार याकडे लक्ष लागलंय. तर दुसरीकडे एसबीआयच्या इशाऱ्यानंतर तरी राजकीय पक्षांच्या लोकप्रिय योजनांच्या घोषणांचा पायाबंद होणार का हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.
त्यामुळे आगामी बजेटवर याचा कसा परिणाम होतो ते बारकाईनं अभ्यासावं लागेल, पाहावं लागेल. पुढच्या बातमीकडे बोलूयात. रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये सुरू झालेलं शाब्दिक युद्ध आता काही थांबताना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये चुकीचं वागलो असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो असं गोगावले म्हणाले. आमची एकतरी चूक दाखवून द्या असं आव्हान गोगावलेंनी तटकरेंना दिलंय. मी मोठमोठी आव्हानं झेलली आहेत, ते काय आहेत असं प्रत्युत्तर तटकरेंनी दिलंय. किती माणसांनी वाईट कृत्य करावं ह्याला सीमा आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं जर आमची त्यांनी चूक दाखवली, त्यांच्या निवडणुकीला जर आम्ही काय केलं असेल तर आम्ही सांगितलं ना आम्ही 2 बापाचे होऊ, नाहीतर आम्ही त्यांनी दाखवावं. आमदारकी सहित मंत्रिपदाचा राजीनामा देतो आम्ही पुरत एकदा सांगतोय. पुढची बातमी. रायगड आणि नाशिकला सहपालकमंत्री मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतर जिल्ह्यांप्रमाणे नाशिक आणि रायगडला सहपालकमंत्री मिळणार आहे. रायगडचं पालकमंत्रीपद आदित्य तटकरेंना आणि नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजनांना देण्यात आल्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी चर्चा केली आणि ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. पुढची बातमी. महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा देणाऱ्या खासदार संजय राऊतांनी आता मात्र घुमजाव केलाय. स्वबळावर निवडणुकीचा निर्णय केवळ मुंबई पुरता आहे असं राऊत म्हणाले. याचा अर्थ मविया संपली असा होत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू. काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचं होतं. असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे. पुढल्या प्रत्येक निवडणुका, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका हे आम्हाला लढवाव्याच लागते आणि त्या दृष्टीने ही तयारी सुरू आहे. जो स्वबळाचा नारा दिलाय असं आपण म्हणता, याचा अर्थ महाविकास आघाडी जी आमची आहे 3 प्रमुख पक्षांची आणि त्याच्यामध्ये इतर अन्य घटक पक्ष आहेत, ती महाविकास आघाडी संपली, महाविकास आघाडी तुटली असा त्याचा अर्थ काढता येणार नाही. हा विषय मुंबईपुरत्या शहरासंदर्भातच आहे. आणि आता बातमी मुंबईत नाही येते. मराठी समालोचनाच्या मुद्द्यावरून मनसेनं हॉटस्टारच्या मुंबईतल्या कार्यालयात प्रचंड राडा घातला. क्रिकेट सामन्यांच्या वेळी हॉटस्टारवर मराठी समालोचन का होत नाही असा सवाल विचारत मराठी समालोचनाच्या मुद्द्यावरून मनसेनं आक्रमक भूमिका मांडली. हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना मनसे नेते अमेय खोपकरांनी याबाबत जाबही विचारला. हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांकडून मराठी भाषेची अंमलबजावणी होईल असं लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत बाहेर पडणार नाही अशी भूमिका त्यावेळी मनसेनं घेतली होती. अखेर हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांकडून ग्वाही दिल्यानंतर मनसेनं आंदोलन मागे घेतलं. मात्र अमेय खोपकरांसह 20 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिथे जिथे म्हणून अशा आमच्या मराठी भाषेवर किंवा मराठी माणसं अन्याय होतो, तिथे तिथे मनसे आक्रमकपणे आणि ठामपणे उभी राहते. याच्या पुढे देखील मराठी भाषेचा, मराठी माणसाचा, मराठीचा अपमान झाला तिथे तिथे मनसे खंबीरपणे उभे राहील.